प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सईच्या शाळेत दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात होते. तिच्या टीचर सगळ्या पालकांना सांगत असतात की आता तुम्ही आपापल्या पार्टनरचा एक हात हातात घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तुमच्या मुलाला शाळेसाठी छान तयार करायचं. आणि मग त्यानंतर त्या समोर ठेवलेलं सामान पालकांना दाखवतात आणि म्हणतात की आता आपण या गेमला सुरुवात करूयात. तुम्हाला 1.5 मिनिट दिले जातील. या 1.5 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला छान तयार करायचं. आणि मग त्यानंतर ती ॲक्टिव्हिटी सुरू करतात. सगळे पालक एकमेकांचा हात हातात घेतात, मात्र सागर आणि मुक्ताने एकमेकांचा हात हातात घेतलेला नसतो. आणि मग ते दोघेही एकमेकांचा हात हातात घेतात आणि सईला तयार करायला सुरुवात करतात. ते दोघेजण मिळून सईची वेणी घालतात, तिला पावडर लावतात, तिच्या केसांना क्लिप, गळ्यात ID कार्ड आणि शूजसुद्धा घालतात. आणि त्यानंतर 1.5 मिनिट पूर्ण होतो आणि मग टीचर सगळ्या मुलांना व्यवस्थितपणे चेक करतात. प्रत्येक पालक काही ना काही विसरलेले असतात, मात्र सागर आणि मुक्ताने सईला एकदम व्यवस्थितपणे छान तयार केलेले असते. आणि त्यामुळे ही गेम ते दोघेजण जिंकतात. त्यामुळे सई खूप खुश होते आणि प्रेमाने त्या दोघांना मिठी मारते. तर इतर सर्वजण त्या तिघांचं टाळ्या वाजवून कौतुक करत असतात. तर दुसरीकडे सावनी सागरच्या घरी जाते. तिला बघून इंद्रा खूप चिडते. ती विचारत असते की काय गं चांदणे, तू इथे कशासाठी आली? त्यावर सावनी रागातच म्हणते की मी इथे माझ्या मुलीला भेटण्यासाठी आले आहे. मला माझ्या मुलीला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आणि मग ती इंद्राला विचारते की कुठे आहे माझी सई? त्यावर इंद्रा सांगते की ती शाळेत गेली आहे. तर सावनी विचारते एकटीच? त्यावर इंद्रा म्हणते एकटी का जाईल? ती काही अनाथ नाही, ती तिच्या आई वडिलांबरोबर गेली आहे. आणि ते ऐकून सावनी खूप चिडते. ती म्हणते की सई माझी मुलगी आहे, मी तिची आई आहे आणि मला कोणीही तिच्यापासून दूर करू शकत नाही. मात्र इंद्रा तिचं काही ऐकूनच घेत नाही आणि ती सावनीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढते. त्यामुळे सावनी रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे सगळे पालक मुक्ता आणि सागरचं कौतुक करत असतात. मुक्तासुद्धा त्या पालकांसोबत गप्पा मारत असते. शाळेचा हा उपक्रम किती चांगला होता हेच ते एकमेकांना सांगत असतात. सागर मात्र वैतागूनच मुक्ताकडे बघत असतो आणि मग मुक्ता नाईलाजाने तेथून जाण्यासाठी निघते. पण ती सागरला विचारत असते की तुम्ही काही खाऊन घेतलं की नाही? त्यावर सागर सांगतो की नाही, पण मी सईला भरवलं आहे. आणि ते ऐकून मुक्ताला हसूच येतं. तर सागर म्हणत असतो की मला माझ्या मुलीला जेवण भरवता येतं, कधी कधी मी तिला घरीसुद्धा जेवण भरवतो. आणि त्यावर मुक्ता हसतच म्हणते हो ना, इसवी पूर्व काळात तुम्ही तिला जेवण भरवलं असेल ना? आणि ते ऐकून सागरही हसत म्हणतो की तुम्ही कधीच सुधारणार नाही ना? आणि मग ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे इंद्रा सावनीचा हात पकडूनच तिला घराबाहेर काढते. त्यामुळे सावनी खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे सागर, मुक्ता आणि सई सोसायटीमध्ये येतात. सई म्हणत असते की पप्पा तुला माहिती आहे का माझी फ्रेंड नेत्रा काय म्हणत होती? त्यावर सागर म्हणतो काय म्हणत होती? तुझा पप्पा बेस्ट आहे असंच म्हणत असेल ना? आणि त्यावर सई म्हणते नाही रे पप्पा, ती म्हणत होती की तुझी आई खूप सुंदर आहे. आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं. तर सागर म्हणत असतो की सई तुझ्या मैत्रिणीचं नाव जरी नेत्रा असलं ना तरी तिला म्हणाव तुझे डोळे तपासून घे, तिला या सुंदर कशा काय वाटू शकतात? आणि त्यावर मुक्ता म्हणते की सई डोळे तपासून घेण्याची गरज तुझ्या मैत्रिणीला नाही तर तुझ्या पप्पालाच आहे. आणि ते ऐकून सईला हसू येतं. तर सागर गप्प बसतो. त्यानंतर सई त्या दोघांना सांगते की आज मला खरंच खूप छान वाटलं, तुमच्या दोघांची टीम खरंच खूप छान आहे आणि त्यामुळे आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये फर्स्ट प्राईज जिंकलं. आणि मग त्यानंतर ती सागरला म्हणते की पप्पा आपण एक सेल्फी काढायचा का? त्यावर सागरही हो म्हणतो. आणि मग ते तिघेजण छान सेल्फी काढतात. सई खुश आहे हे बघून मुक्ता आणि सागरही आनंदात असतात. दुसरीकडे सावनी रागातच तिच्या घरी जाते. तिच्या हातामध्ये असणाऱ्या बॅग्स ती फेकून देते. तिला सतत इंद्राचं बोलणं आठवत असतं. त्याचवेळी हर्षवर्धन तिथे येतो आणि तो तिला मुक्ता, सागर आणि सईचा शाळेमधील व्हिडिओ दाखवतो. त्यामुळे ती अजून चिडते आणि ती रागातच हर्षवर्धनचा मोबाईल घेणार. इतक्यात तो मोबाईल बाजूला करत म्हणतो की काय गं सावनी, नक्की काय झाले तुला? मगाशी तू त्या शॉपिंग बॅग्ससुद्धा फेकून दिल्या आणि आता माझा मोबाईलही
नक्की कशाचा त्रास होत आहे तुला? सागर तुला विसरून त्याच्या नव्या कोऱ्या बायकोसोबत आणि मुलीसोबत आनंदात आहे याचा का? पण त्यावर सावनी काहीच बोलत नाही. ती रागातच हर्षवर्धनकडे बघत असते. तर हर्षवर्धन म्हणत असतो की सावनी तुझं सुद्धा ना त्या सागरसारखंच झालं आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती आपल्या आयुष्यातून दूर फेकून द्यायची. सागरने नाही का तुला त्याच्या आयुष्यातून दूर फेकून दिलं आणि आता तो त्याच्या बायकोसोबत आनंदात आहे. त्यांचा संसारही एकदम चांगला सुरू आहे. आणि ते ऐकून सावनी खूप चिडते. तर हर्षवर्धन मुद्दाम तिला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. तो सावनीला म्हणतो की सागरचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. हा जो तुझा भ्रम आहे ना तो लवकरात लवकर दूर कर. त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही राहिलेलं नाहीये. तो त्याच्या संसारात एकदम खुश आहे. आणि त्यावर सावनी म्हणते की हर्षवर्धन मलाही तो सागर नकोच आहे. मला आपला संसार हवा आहे. आपण दोघेजण लग्न करूयात. मात्र हर्षवर्धन म्हणतो की त्यासाठी आधी तुला सईची कस्टडी मिळवावी लागेल तरच मग मी तुझ्यासोबत लग्न करेल. आणि ते ऐकून सावनी नाराज होते. ती म्हणते की हर्षवर्धन मला फक्त तू हवा आहे. आपला संसार हवा आहे. मात्र हर्षवर्धन म्हणतो की सावनी मला त्या सागरला रस्त्यावर आणायचं आहे आणि यापुढे तू यात मला मदत करणार. यापुढे तू सागरचा संसार उद्ध्वस्त करायचा, मुक्ताला सागरपासून दूर करायचं तरच मी तुझ्यासोबत लग्न करेल. तर दुसरीकडे मुक्ता सईचे केस विंचरत असते आणि त्यानंतर ती सईला झोपायला सांगते. मात्र सई म्हणत असते की मुक्ताई आज मला पप्पासोबत झोपायचं आहे. त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे मग मी तुझ्या रूममध्ये जाऊन झोपते. मात्र सई म्हणते की नाही मुक्ताई आपण तिघेजण एकत्रच झोपूयात. आणि मग त्यानंतर सई आणि सागर मुक्ताला झोपवत असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो. तो सागरला म्हणत असतो की पप्पा मला तुझ्यासोबत इथे राहायचं आहे. मला त्या घरी नाही जायचं. आणि ते ऐकून सागर मुक्ताला खूप आनंद होतो. त्या आधीला सुद्धा त्यांच्या जवळ घेतात आणि मग सागर मुक्ताचा हात हातात घेत म्हणत असतो की आता मला माझी फॅमिली पूर्ण झाल्यासारखी वाटत आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला घराबाहेर काढतो. सावनी हात जोडून त्याला विनवणी करत असते पण हर्षवर्धन काही ऐकत नाही. मात्र हे सगळं फक्त सावनीचं एक स्वप्न असतं. ती डचकून झोपेतून जागी होते आणि हर्षवर्धनला कॉल करून बोलावून घेते. हर्षवर्धन तिला विचारत असतो की काय झालं, तुला एवढा घाम का आला आहे? त्यावर सावनी म्हणते काही नाही, फक्त एक वाईट स्वप्न पडलं. तर हर्षवर्धन तिला सांगतो की तू आता तुझे डोळे बंद कर कारण बाहेर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि मग तो सावनीला बाहेर घेऊन जातो. तर बाहेर तिचा मुलगा आदित्य आलेला असतो आणि त्याला बघून सावनी खूप खुश होते. त्याला पटकन मिठी मारते आणि विचारते की तू अचानक इथे कसा आला? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मीच त्याला इथे घेऊन आलो, तू आजारी होतीस ना म्हणून. आणि ते ऐकून सावनीला खूप छान वाटतं. पण ती हर्षवर्धनला म्हणते की तू आत्ता त्याला इथे आणायला नको होतं, त्याची परीक्षा असेल ना. सुट्टीमध्ये तो तसाही इथे आलाच असता. मात्र हर्षवर्धन म्हणतो की यापुढे आधी सुट्टीत आपल्याकडे येणार नाही. आणि ते ऐकून सावनी घाबरते. तर हर्षवर्धन हसतच तिला सांगतो की मी आधीचं ॲडमिशन मुंबईमधीलच एका शाळेत केलं आहे. यापुढे तो आपल्यासोबत इथेच राहणार. आणि ते ऐकून सावनी खूप खुश होते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य सावनीला विचारत असतो की मम्मा तू इतकी आजारी नक्की कोणामुळे पडली? आणि त्यावर हर्षवर्धन सांगतो सागर कोळीमुळे. त्यामुळे आदित्य चिडून म्हणतो की आता त्या सागर कोळीला मी माझ्या पद्धतीने माझा राग दाखवणार. तर दुसरीकडे पुरू आणि माधवीची ॲनिव्हर्सरी असते. प्रत्येक वर्षी पुरू माधवीला सगळ्यात आधी विश करत असतो आणि सोनचाफा देत असतो. मात्र यावर्षी सागर त्याला म्हणतो की प्रत्येक वर्षी तुम्हीच का विश करायचं, कधीतरी त्यांनी केलं तर काय हरकत आहे. आणि मग या गोष्टीमुळे पुरू आणि माधवीमध्येच वाद होतात. त्यामुळे मुक्ता सागरवर खूप चिडते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.